ओके, आपण काल पार्ट 1 बघितलं होतं. पार्ट 1मध्ये आपण बाकीच्या ज्या गोष्टी बघितल्या, तर फॉर एक्झाम्पल फोर्स काय असतं, मोमेंट ऑफ फोर्स काय असतं, कपल काय असतं, राईट. आणि मोमेंट ऑफ फोर्सवरती पूर्णपणे कन्सेप्ट बघितली होती, राईट. प्रिन्सिपल मोमेंट बघितलं होतं. ओके, तर आता राहिलेले 2 पार्ट आले, 2 ते 3 पार्ट आले. पण त्यातला एक मेन पार्ट आहे इक्विलिब्रियम पार्ट आहे, राईट. आता इक्विलिब्रियमचं काल मी थोडं सांगितलं होतं. इक्विलिब्रियम पहिले मी सांगतो की ह्यामध्ये एक्झामला काय विचारतो. एक्झामला विचारतो व्हॉट इज मीन बाय इक्विलिब्रियम विचारतो, ठीक आहे. नंतर पुढचा असा क्वेश्चन असू शकतो टाईप्स ऑफ इक्विलिब्रियम. तर 2 टाईप्स आहेत, एक स्टॅटिक इक्विलिब्रियम आहे आणि काय डायनॅमिक इक्विलिब्रियम. ओके, एक्झामला अजून विचारतात की व्हॉट इज मीन बाय स्टॅटिक इक्विलिब्रियम. बघा, डेफिनेशन विचारतात आणि त्याचं एक्झाम्पल विचारतात. सेम डायनॅमिक इक्विलिब्रियमचं त्यांनी काय विचारतात, डेफिनेशन विचारतात आणि त्याचं एक्झाम्पल विचारतात. ओके, बघा परत सांगतो. व्हॉट इज इक्विलिब्रियम विचारतात, टाईप्स ऑफ इक्विलिब्रियम विचारतात, त्यांचे डेफिनेशन, त्यांचे एक्झाम्पल विचारतात, किंवा कंडिशन फॉर इक्विलिब्रियम. हा त्यांचा आवडीचा क्वेश्चन आहे, ठीक आहे. हा त्यांचा काय आवडीचा क्वेश्चन आहे, कंडिशन फॉर इक्विलिब्रियम. ओके, आता इक्विलिब्रियम म्हणजे काय बघा. इक्विलिब्रियम म्हणजे काय, सोपं लॉजिकमध्ये सांगायला गेलं तर इक्विलिब्रियम म्हणजे बेसिकली स्टेबल किंवा बॅलन्स असतं. त्याचं मिनिंग मराठीमध्ये मिनिंग जर बघायला ना, बॅलन्स ऑर स्टेबल हे त्याचं मिनिंग असतं. आता त्याचं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो इक्विलिब्रियमचं. लेट्स से एखादा तुम्ही सर्कसमध्ये किंवा एखाद्या गेममध्ये बघता, एखादा तो सर्कस करणारा असतो ना, तो काय करतो, हा खाली बॉल ठेवतो, वरती फल ठेवतो आणि ते अजून करा, इथं तो मुलगा आहे ना, तो व्यक्ती याच्यावर उभा राहतो, राईट. जेव्हा तो उभा राहतो ना, ते इनिशियली काय होतं, तो इकडं तिकडं असं होतं, कारण तो डायरेक्ट उभा राहायला तो बॅलन्स होत नाही. मग तो काय करतो, स्वतःला बॅलन्स करायचा प्रयत्न करतो. म्हणजे फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये काय करतो, तो त्याच्यावरचे जे नेट ॲक्टिंग फोर्सेस आहे ना, तर तो काय करतो, झिरो करतो. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तो इकडे यायला लागला की तो इकडं सरकतो, म्हणजे बॅलन्स करतो. आता एखादा वरतून फोर्स आला तो खालून फोर्स करणार, म्हणजे एकमेकांना ते कॅन्सल करतो, बरोबर ना. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, जसं हे लेफ्ट साईडनी आला तर हा राईट साईडने बॅलन्स करतो, हे एकमेकांना बॅलन्स करतात. त्याला म्हणतात इक्विलिब्रियम म्हणतात. ओके, आता इक्विलिब्रियमचं हे फक्त कन्सेप्ट झाले, तर हे डेफिनेशन काय ते सांगतो. बघा, बॉडी इज इन इक्विलिब्रियम इफ सम ऑफ ऑल दी फोर्सेस acting on the body is zero and the force produces no change in state, and force produces no change in the state. बघा, आलं की नाही. इक्विलिब्रियमच्या कन्सेप्टमध्ये तुमचा जो नेट ॲक्टिंग फोर्स आहे तो झिरो आहे. बघा, म्हणून सम ऑफ ऑल दी फोर्सेस ॲक्टिंग ऑन दी बॉडी काय असं झिरो. हा झिरो वर्ड खूप महत्त्वाचा आहे. जर हा झिरो नाही झाला म्हणजे याचा अर्थ तो अनबॅलन्स झाला. जसं ज्या साईडला जास्त व्हॅल्यू असतो तो त्या साईडला जाईल. जसं की ॲझ्युम करा, तो ह्या साईडला याची व्हॅल्यू जास्त आहे, तो काय करा, ह्या साईडला पडेल. समजा ह्या साईडला जास्त व्हॅल्यू झाली तो ह्या साईडला पडेल, राईट. अशा बने चालेल. आता हा इक्विलिब्रियमची डेफिनेशन झाली, इम्पॉर्टंट आहे. आता ह्याचे 2 टाईप आहेत, ठीक आहे. आता इक्विलिब्रियमचे 2 टाईप्स आहेत, जसे मी सांगितलं होते. एक असं स्टॅटिक इक्विलिब्रियम आहे आणि दुसरं आहे डायनॅमिक इक्विलिब्रियम. आता स्टॅटिक इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं, बघा, सेम डेफिनेशन. when the body remains in the state of rest under the influence of several external forces. म्हणजे काय बघा, when the body remains in the state of rest. कारण स्टॅटिक म्हणजे काय असतं, स्टेबल असतं. स्टेबल म्हणण्यापेक्षा स्टॅटिक म्हणजे जी गोष्ट हलत नाही ती गोष्ट. इन दी स्टेट ऑफ रेस्ट अंडर दी इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स अप्लाइड ऑन इट. आलं की नाही. म्हणजे बघा, स्टॅटिक म्हणजे काय, तुमची बॉडी रेस्टमध्ये असली पाहिजे.
बरं, बॉडी रेस्टमध्ये असली पाहिजे आणि त्याच्यावर कोणते म्हणजे जेव्हा रेस्टमध्ये असली पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा त्याच्यावर खूप सारे फोर्स अप्लाय होतात. म्हणजे एक्झाम्पल सांगतो, समजा हा टेबल आहे बरोबर ना, ह्या टेबलवर जर मी बुक ठेवलं, आज हे बुक ठेवलं, जर मी कोणीच हात नाही लावला तर ते बुक तसं राहील बरोबर. म्हणजे इमॅजिन आहे ह्या बुकवर काय होतं, इकडून फोर्स अप्लाय होणार आहे, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल वारा येणार हे होणार आहे, तर इकडून पण बॅलन्स होणार आहे. ह्याला वरतून हा खाली पडायचा प्रयत्न करणार आहे ग्रॅव्हिटीमुळं, पण हा टेबल काय करणार, त्याला अपोजिंग फोर्स अप्लाय करणार आहे. मग हे बुक हलणार आहे का, नाही. मग ह्याचं एक्झाम्पल काय आलं, बुक ऑन दी टेबल, हे एक्झाम्पल आलं, बुक ऑन दी टेबल बरोबर की हे रेस्टमध्येच आहे, हे एक्झाम्पल आलं. ओके. आता डायनामिक इक्विलिब्रियममध्ये फक्त एकच गोष्ट आहे, स्टेट ऑफ रेस्ट आहे ना, इथे फक्त स्टेट ऑफ मोशन येते. मग काय येईल, वेन द बॉडी रिमेन्स इन दी स्टेट ऑफ मोशन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अप्लाइड फोर्स ऑन इट बरोबर. ह्या रेस्टच्या ठिकाणी फक्त मोशन द्यायचं. लिहूया आपण, वेन द बॉडी रिमेन्स इन दी स्टेट ऑफ मोशन under the influence of forces applied on it, under the influence of forces applied on it, right. आता एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल सांगू का, बघा जेव्हा पावसाचं पाणी येतं ना, पावसाचं पाणी आकाशातून खाली जमिनीवर येतं, तेव्हा त्याची स्पीड बघा, त्या पाण्याचा स्पीड नेहमीच फिक्स असतो. मग त्याचं एक्झाम्पल काय येईल, रेन ड्रॉप्स reaches to earth with constant speed बरोबर. हे एक होऊ शकतो. किंवा आता अजून एक्झाम्पल सांगू, समजा तुम्ही आता हायवेला गाडी चालवताय आणि तुमच्या गाडीचा स्पीड 100 आहे, तुम्ही काहीच चेंज करत नाही, 100 ते 100 तसं ठेवताय बरोबर, काही चेंज करत नाही. म्हणजे गाडी काय, हे झालं डायनामिक इक्विलिब्रियम झालं. गाडी 100च्या स्पीडने चालली आहे, त्याला मागून पुढून सगळीकडे वारा लागतोय, पण तो त्याला मोशन त्यांनी चेंज केलं का, नाही का, त्याने त्याचा अर्थ फोर्स केला. त्यांनी काय केलं, त्याच्यावरचे जेवढे पण फोर्स असेल ते इक्वली झिरो केलेले. आणि त्याच गाडीला जर तुम्ही चढावरती गेला, जस्ट इमॅजिन करा गाडी अशी चालली 100च्या स्पीडनी, तर हे डायनामिक इक्विलिब्रियम झाला. समजा पुढं स्पीड आला तर काय होईल रे, जेव्हा गाडी इथं अशी मूव्ह होत असेल ना, तेव्हा इकडून फोर्स सेम आपल्या होतात, पण जेव्हा गाडी जरी चढावर चढते ना, काय होतं माहिती आहे का, त्याला स्पीड ऑब्वियस कमी होणार आहे. स्पीड कमी का होणार आहे, बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. इकडचा फोर्स जास्त राहणार आहे, इकडचा फोर्स का जास्त राहणार, त्यामुळे गाडीचा 100 राहणार नाही, आता तो मे बी 90 होईल, 80 होईल, किंवा मग ह्या केसमध्ये तुम्हाला ॲक्सेप्ट वाढावं लागेल. पण मला सांगायचं आहे काय, ही केसमध्ये डायनामिक इक्विलिब्रियम फेल होऊन जाईल. कधी पास होईल, जेव्हा तुम्ही एकदम प्लेन रोडवरती गाडी 100च्या स्पीडनी चालवता, म्हणजे एका कॉन्स्टंट स्पीडनी चालवता, हे त्याचं एक्झाम्पल होऊन जाईल. कळलं, स्टॅटिक इक्विलिब्रियम, डायनामिक इक्विलिब्रियम. स्टॅटिक परत सांगतो, स्टेट ऑफ रेस्ट हा मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड आहे, इथे स्टेट ऑफ मोशन हा मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड आहे. झालं. आता ह्याच्यानंतर मी म्हणालो होतो, ह्याचे एक क्वेश्चन विचारता, कंडिशन फॉर इक्विलिब्रियम, हे खूप महत्त्वाचं आहे. आता कंडिशनमध्ये 2 कंडिशन्स आहेत. एक कंडिशन काय माहिती आहे का, एक कंडिशन अशी आहे की तुमचं रिझल्टंट ऑफ ऑल दी फोर्सेस ॲक्टिंग ऑन दी बॉडी शुड बी 0. बघा मी सांगितलो, त्या बॉडीवर सर्व जेवढे पण रिझल्टंट फोर्सेस ॲक्टिंग ऑन दी बॉडी शुड बी 0. ठीक आहे, शुड बी 0 हे इम्पॉर्टंट. शुड बी 0 और शुड बी इक्वल टू 0 असं म्हणू शकतो. बघा रिझल्टंट ऑल दी फोर्सेस आहे ना. आता दुसरा पार्ट आहे बघा, एकदम सोपं आहे. रिझल्टंट ऑफ ऑल दी मोमेंट ऑफ फोर्सेस about an axis of rotation is 0. हे इम्पॉर्टंट आहे, हे तर इम्पॉर्टंट, हे तर 0 असणार प्रत्येक वेळेस. बघा एकदा फोर्सेस यायला पाहिजे आणि एकदा मोमेंट ऑफ फोर्स यायला पाहिजे, हे 2 वर्ड यायला पाहिजे. सगळ्यांना कळला. एक्झामला खूप वेळा, आतापर्यंत खूप वेळा विचारलं आहे, व्हॉट इज द कंडिशन फॉर इक्विलिब्रियम किंवा एक्झाम्पल ऑफ इक्विलिब्रियम, स्टॅटिक आणि डायनामिकचा. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ओके. आता त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे सर्क्युलर मोशनबद्दल. ओके, पुढचा टॉपिक आहे इम्पॉर्टंट आहे,
सर्क्युलर मोशन ह्याचा एक सब टॉपिक आहे ना, तो जास्त इम्पॉर्टंट आहे. आता बघा नावात आहे मोशन म्हणजे काय, जी गोष्ट मोशनमध्ये असते, ज्याला स्पीड असतो किंवा जी फिरत असते त्याला मोशन म्हणतात. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, जी गोष्ट गोल 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 फिरते त्याला सर्क्युलर मोशन म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपल्या गाडीचा सर्क्युलर मोशनमध्ये फिरते ते, राईट. ओके, सर्क्युलर मोशन म्हणजे काय, अ बॉडी moving in circular path is called circular motion, राईट आहे. किंवा असं म्हणू शकतो, ह्याला अजून डेफिनेशन असं करू शकतो, when body rotate in circular path is called सर्क्युलर मोशन. ठीक आहे, सर्क्युलर मोशन झालं म्हणजे का बघा, बेसिक सांगायचं आहे का, तुमची जी बॉडी ना ती गोल गोल फिरत जाते सर्क्युलर मोशनमध्ये, राईट. असं सर्क्युलर मोशन झालं. आता सर्क्युलर मोशनचे जर बघायला ना 2 टाईप आहेत, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि दुसरा आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर. ठीक आहे, दुसरा आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन का म्हणतो. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे बघा, सर्क्युलर मोशन तर कळालं की जे गोल गोल फिरते. आता युनिफॉर्मचं मिनिंग सांगतो बघा. तर तुम्ही बघायला गेलं ना, तुमच्या स्कूलला एक युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म म्हणजे काय बाबा, सगळ्यांनी एक स्पेसिफिक ड्रेस कोड करून डिसाईड केलेला आहे, तो घालून यायचा, राईट. युनिफॉर्म म्हणजे काय, कॉन्स्टंट, म्हणजे सगळ्यांचा फिक्स, त्याला म्हणतात युनिफॉर्म. आता जर मला ह्या लँग्वेजमध्ये बोलायला गेलं तर मी कसं म्हणणार, वेन बॉडी रोटेट्स इन सर्क्युलर पाथ, आहे का, हे वाक्य इम्पॉर्टंट, विथ कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. शॉर्टकटमध्ये UCM लिहितात, कधी एक्झामला UCM पण म्हणून देतात. बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, एखादी बॉडी जर गोल गोल फिरते आणि गोल गोल फिरताना त्याला स्पीड काय पाहिजे, फिक्स पाहिजे, त्याला म्हणतात ॲट कॉन्स्टंट स्पीड. आणि लक्षात ठेवायचं, स्पीड पाहिजे, व्हेलॉसिटी नाही, लक्षात ठेवा, कॉन्स्टंट स्पीडच पाहिजे. इज कॉल्ड अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कळलं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, वेन अ बॉडी रोटेट्स इन अ सर्क्युलर पाथ विथ कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता नॉन युनिफॉर्म मध्ये काय रे, फक्त ह्या कॉन्स्टंट स्पीडच्या ठिकाणी काय लागतं, तुम्ही विथ व्हेरिएबल स्पीड टाकसाल. वेन बॉडी रोटेट्स इन सर्क्युलर पाथ विथ व्हेरिएबल स्पीड, बरोबर ना. व्हेरिएबल म्हणजे काय, वेगवेगळा स्पीड, इज कॉल्ड नॉन UCM, इज कॉल्ड नॉन UCM. सगळ्यांना पटलं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन 2 टाईप आहेत. ठीक आहे, ह्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन 2 टाईप आहेत. एक आहे सेंट्रीपिटल आहे, ह्याला म्हणजे एक सेंट्रीपिटल, आणि एक आहे सेंट्रीफ्युगल. बघा, सेंट्रीफ्युगल. आता एक्झामला हे जास्त विचारतात, त्यांचा आवडीचा क्वेश्चन काय, ह्यांचा डिफरन्स विचारतात. सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, राईट. आता सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल काय असतं ते सांगतो तुम्हाला. बघा, सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल मध्ये दोन्ही पण केसमध्ये बॉडी ही सर्क्युलर मोशनमध्ये राहत असते, सर्क्युलर मोशनमध्ये राहते. फक्त फरक काय असतं बघा, ह्याच्यामध्ये जी बॉडी असते ना, ही नेहमी टुवर्ड दी सेंटर असते. मला एक्झाम्पल सांगतो, म्हणजे एक डेफिनेट सांगतो, मग तुम्हाला कळणार. वेन बॉडी इज मुव्हिंग इन सर्क्युलर पाथ which is directed towards the center of circle.
is called centripetal फोर्स. म्हणजे काय होतं, समजा एखादी गोष्ट जर आहे ना, आता फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, एक्झाम्पल देतो जरा म्हटलं तर. ओके, पहिलं पण लिहून घेऊ. सेंट्रिफ्युगलमध्ये सेम आहे, फक्त इथे डायव्हर्स टुवर्ड्स दी सेंटर ऑफ सर्कल आहे ना, इथे फक्त काय लिहायचं, अवे फ्रॉम दी सेंटर ऑफ सर्कल. मग सेम लिहिल. वेन बॉडी बघा, वेन बॉडी रोटेट्स, when body is rotates or is moving in circular path which is directed away from the center of सर्कल इज कॉल्ड सेंट्रिफ्युगल फोर्स. बरोबर ना. बघा एकच वर्ड आहे, टू वर्ड्सच्या ठिकाणी फक्त अवे टाकायचे, बाकी सगळं सेम आहे. राईट. आणि सेंट्रिपिटल फोर्स हा नेहमी दुसरा असतो. सेंट्रिपिटल फोर्स इट इज अ रिअल फोर्स आणि इट इज अ पीसीडीओ फोर्स. पीसीडीओ फोर्स म्हणजे व्हर्च्युअल टाईप फोर्स असतो. ठीक आहे. मी तुम्हाला हे एक्झाम्पल सांगतो, मग तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. हे तुमच्या पुस्तकात एक डायग्राम आहे, त्या डायग्राममध्ये सेंट्रिपिटल फोर्सची कन्सेप्ट दिली. बघा, तर तुम्ही बघाल की ही मुलगी ना, ही स्केटिंग करते. राईट. तर ती जेव्हा स्केटिंग करते ना, तेव्हा ती गोल थोडी तिरकी, अशी नाही, थोडी तिरकी झालेली. याचा अर्थ काय आला, ही डिरेक्टेड टुवर्ड द सेंटर सर्कल झाले. बरोबर ना. ॲझ्युम करा ही गोल फिरते. राईट. अशी गोल गोल फिरते ती ह्या पोझिशनला, आणि ती थोडीशी बेंड झाली, ती अशी बेंड झालेली. का बेंड झाली, ती काय करते, तिचा जो फोर्स आहे ना तो इकडे ढकलायचा प्रयत्न करते. बरोबर की नाही. म्हणून तिचा जो फोर्स आहे तो नेहमी असा असतो, टुवर्ड द सेंटर सर्कल. म्हणून ती अशी गोल 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 फिरते. समजा तिला लांब जायचं असतं, म्हणजे असं जायचं असतं, अवे फ्रॉम दी सेंटर ऑफ सर्कल, ह्या सेंटरपासून अवे जायचं असेल तर ती तिकडे गेली असते. बरं, सेंट्रिपिटलचा कन्सेप्ट काय आले, ती गोल गोल फिरते, ती ह्या साईडला बेंड झाली. का बेंड झाली बाबा, कारण की तिला सेंट्रिपिटल फोर्स मॅनेज करायचा आहे, म्हणून ती ह्या साईडला अशी बांधून राहायला पाहिजे ती, म्हणून ती सेंट्रिपिटल फोर्स केलेला आहे, फोर्स क्रिएट करते. आता सेंट्रिफ्युगलमध्ये सेम आहे, फक्त थोडंसं चेंज काय सांगा. तुम्हाला हेवला डायग्राम दिसते सेंट्रिफ्युगलमध्ये. बघा, ह्या केसमध्ये इनिशियली जेव्हा ती पूर्णपणे हे खेळणं थांबल तेव्हा सगळ्यांनी असे हॉरिझॉन्टली असतील, जसं ते गोल गोल फिरायला लागतात, सगळे लांब लांब जायला लागतात. बघा, लांब लांब व्हायला लागतात. बरोबर की लांब झाले. म्हणजे याचा अर्थ काय, हे अवे फ्रॉम दी सेंटर ऑफ सर्कल आहे. बरोबर की अवे फ्रॉम दी सेंटर ऑफ सर्कल आहेत, म्हणून ह्याला सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतात. बघा, अवे फ्रॉम दी सेंटर ऑफ सर्कल, म्हणून मी ॲरो बाहेरच्या साईडला काढलाय, आणि मगाच्या केसमध्ये मी ॲरो काय काढला, आतल्या साईडला काढलेला आहे. ऑल सेट आहे. हे पटलं सगळं ना, सेंट्रिपिटल फोर्स. ओके. आता ह्याच्यानंतरचा एक शेवटचा टॉपिक राहिलेला आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ते सांगतो, मग आपण संपून झाला चॅप्टर. ओके. टॉपिकचं नाव आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय असतं, आता फॉर एक्झाम्पल आता नाव आहे, म्हणजे लेट्स से काय जण आपले बुक वगैरे बॅलन्स करतात. ते काय करतं बाबा, बुक बॅलन्स करण्यासाठी ना, ते ना फक्त आहे ना, बघा हा ॲझ्युम कर हे बुक आहे, ह्या बुकला मला बॅलन्स करायचं, मी काय करणार, ह्याला एका पॉईंटवर असं धरून ठेवतो. याचा अर्थ काय आला, ती पूर्ण बुक मी बॅलन्स केली. म्हणजे मी काय केलं बेसिकली, त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ना त्याला पकडलं. ओके. तुम्हाला बेस्ट सांगण्यासाठी मी स्केल घेतली. आता जस्ट इमॅजिन करा, ही जी रॉड आहे, ह्या रॉडचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असतो नेहमी मध्ये असतो, मी मधल्या पॉईंटला पकडला. जर मी त्याला बॅलन्स केलं तर पूर्ण माझी स्केल बॅलन्स झाली. बरोबर की नाही. म्हणजे तुम्ही जर त्याला बॅलन्स केलं की पूर्ण त्या बॉडीची वेट बॅलन्स होतं. ह्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतात. म्हणून हा पॉईंट आहे. म्हणून ह्याची डेफिनेशन बघा, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ अ रिजिड बॉडी इज अ पॉईंट, म्हणून इज द पॉईंट ॲट विच होल वेट, ह्याच्या ठिकाणी पूर्ण वेट कन्सिडर केलेलं असतं. म्हणजे कळालं, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी एक पॉईंट आहे, असा पॉईंट आहे की ज्या पॉईंटला जर तुम्ही बॅलन्स केलं की पूर्ण स्केल किंवा पूर्ण ती बॉडी बॅलन्स होते. मग ते डेफिनेशन बघा काय आता, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ अ रिजिड बॉडी is the point at which whole weight can be considered to act when the torque
ड्यू टू दी वेट. तुम्ही एवढं जरी केलं ना, एवढं जरी लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. बघा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय, तो एक पॉईंट आहे ज्या पॉईंटवर तो तुमच्या पूर्ण बॉडीचं वेट कन्सिडर केलं. म्हणजे जसं की ही पूर्ण स्केल आहे, ह्या पूर्ण स्केलची पूर्ण बॉडीचं वेट ह्या मिड पॉईंटला आहे. तर तुम्ही त्याला फक्त ॲझ्युम करायचं, त्याला बॅलन्स केलं तुमची पूर्ण बॉडी बॅलन्स होतं. त्याला म्हणतात सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतात. सगळ्यांना पटलं. ओके. आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचे एक्झाम्पल विचारता. एक्झामला काय विचारतात, व्हॉट इज मेवर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, किंवा तुम्हाला ते एक्झामला क्वेश्चन पण देतात की बाबा ह्याची सेंटर ग्रॅव्हिटी कुठे आहे, ह्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे. म्हणजे जसं रॉडचं देतात, डिस्क देतात, राईट. त्याचे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. ओके. तुमच्या पुस्तकात काही सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी दिलेले, जसं की बघा ट्रायंग्युलर लॅमिना जो असतो, म्हणजे हा ट्रायंगल, त्याचं काय असतं, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिडियम. हे मिडियम म्हणजे काय, मिडियम म्हणजे काय असतं, जेव्हा हा दुसरा लॅमिना पडतो हा इक्वल असतो, हे दोन इक्वल असतो. जसं हा ह्याच्यावर पडलाय तर हे दोन इक्वल पडतो, तसं हा ह्याच्यावर पडतो. हे सगळे कुठं जाण राहतं, त्या पॉईंटला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असतं. कोणाचं असतं, ट्रायंग्युलरचं. रेक्टँग्युलरचं कुठं असतं, हे जे डायगोनल जिथं इंटरसेक्ट होतात त्या ठिकाणी असतो. सर्क्युलर रिंगचा सेंटरला असतो. सर्क्युलर डिस्कचा पण सेंटरला असतो. रॉडचा मिड पॉईंटला असतो, बरोबर की नाही. जसं की हा वाला स्केल केलं होतं, राईट, मिड पॉईंटला पकडला होता. सिलेंडरचं पण सेम लॉजिक असतं. ठीक आहे. परत सिलेंडरचा पण इथंच असतो. हे तुम्हाला फक्त पाठ करायला होतं, एवढंच आहे. हां एवढंच आहे, बाकीचं काय नाही आहे. एक्झामला एवढंच विचारतात की बाबा ह्याचे डायग्राम वगैरे विचारत नाही, तुम्हाला फक्त हा पार्ट विचारतात, बाबा ह्याचं सेंटर ग्रॅव्हिटी कुठं तेवढंच विचारतात. ठीक आहे. तर तुम्हाला हा टेबल पाठ करावा लागेल. म्हणजे ऑलसेट आहे. ठीक आहे. एवढंच ह्या चॅप्टरमध्ये. बाकीचं काही नाही सांगितलं. ठीक आहे. तर मी एकदा टॉपिक रिवाईज करतो. टॉपिक रिवाईज करतो म्हणजे कोणते आपण टॉपिक केले ते बघू. पहिले आपण फोर्स केला होता, राईट. फोर्सचे दोन टाईप केले होते, राईट. कुठला रे बाबा, कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. बरं, फोर्स केला. फोर्सनंतर आपण मोमेंट ऑफ फोर्स केला होता. मोमेंट ऑफ फोर्स त्याचं आपण काय काय बघितलं होतं रे, त्याचं आपण डेफिनेशन बघितलं होतं, राईट. त्याचा आपण फॉर्म्युला बघितला, त्याचं आपण युनिट बघितलं. ओके. दोन्ही युनिट बघितलं, MKS युनिट बघितलं, CGS युनिट बघितलं, राईट. त्याचं आपण एक्झाम्पल बघितलं मोमेंट ऑफ फोर्सचं, राईट. मोमेंट ऑफ फोर्सला आपण टॉर्क असं पण म्हणतो, राईट. त्याच्यानंतर आपण बघितलं कपल बघितलं, कपलचे आपण डेफिनेशन बघितले, त्याचं आपण एक्झाम्पल बघितलं, बरोबर. त्याचं आपण एक्झाम्पल बघितलं. कपलचं एवढंच आहे. आणि त्याचा फॉर्म्युला बघितला की जो फॉर्म्युला एवढा इम्पॉर्टंट नाही, सो डोंट वरी अबाउट इट. ओके. कपल नंतर आपण काय बघितलं, प्रिन्सिपल ऑफ मोमेंट बघितलं. त्याचं फक्त एकच वाक्य आहे, सम ऑफ क्लॉकवाईज मोमेंट इक्वल सम ऑफ अँटी क्लॉकवाईज मोमेंट, तेवढा एकच प्रिन्सिपल आहे. ते झाल्यानंतर आपण काय बघितलं, त्यानंतर आपण इक्विलिब्रियम बघितलं, बरोबर. इक्विलिब्रियमचे आपण टाईप्स बघितले, बाबा स्टॅटिक असतं आणि दुसरं असं डायनामिक असतं. स्टॅटिक बघितलं, त्याचं एक्झाम्पल बघितलं. डायनामिक बघितलं, त्याचे डेफिनेशन बघितलं, त्याचं एक्झाम्पल बघितलं आणि त्याची कंडिशन बघितलं की जे जास्त खूप इम्पॉर्टंट आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, UCM बघितलं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघितलं. ओके. सर्क्युलर मोशन बघितले, ते दोन पार्ट होते, एक नॉन UCM होतं आणि एक UCM होतं, राईट. ह्या UCMचे दोन पार्ट होते, एक सेंट्रिपिटल होतं आणि एक सेंट्रिफ्युगल होतं. ओके. ह्यांचा आपण डिफरन्स बघितला, राईट. ह्याच्यानंतर आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बघितलं, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. एवढे आपण ह्या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. ह्याचे एक्झाम्पल्स आहे, ह्याचे एक्झाम्पलचे मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्हाला मी शेअर करून टाकेन. ठीक आहे. सगळ्यांना कळालं कसं करायचं, काय करायचं. काय डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आता त्यानंतरचा मी व्हिडिओ काढून वर्क पॉवर एनर्जी होती, मे बी उद्या काढाल तो व्हिडिओ. थँक्यू.